बापा वासुदेव, एवढा सकाळी सकाळी म्हणलं कुठून आला म्हणलं गटोळे घेऊन? घ्या गेली माझं आडवी. अरे काय राजा गणपतराव, तुम्हाला कितीदा सांगितलं मी ना, असं टोकत नका जाऊ ना राजा. हे तर बा भल्ली म्हणलं तुम्हाला बेकार सवय आहे राजा. हो ना, लोकांच्या मालावर म्हणलं नजर ठेवायची हे सवय म्हणलं सुधी नाही बरं. सुधी नाही ना, हे जरा सुधरा बरं. आता सुधरा ना. पिकले पण राजा म्हणलं, शिकले नाही तुम्ही. सांगा काय करा तुमचं, काय करा म्हणलं. भल्ला आला याची बहीण, भल्ला घणाना आहे बे. हा मला काय माहित म्हणलं हे तुम्हाला रोखणं टोकणं जमत नाही म्हणून. आम्हाला काय माहित आहे? हा आम्ही म्हणलं काय विचारलं असतं, मी तुला विचारलं काय असतं हो पैसे त्याला का. अबे त्याला काय होत असते का विचाराले? तुम्ही त्याला का मन भल्ले खराब आहेत बा. अरे तसं नसतं ना गणपतराव ते. अरे म्हणलं भरलेली गाडी आहे तर म्हणलं तिला टोकत नसते ना. म्हणून तर म्हणलं मी काल संध्याकाळचे गटोळे आणले नाही तर सकाळी आणलेत ना, म्हणजे कोणाला बा दिसले नाही पाहिजे म्हणून. तरी झालंच ना. आलेच म्हणलं तुम्ही आडवे, आलेच ना दुश्मनासारखे. काय करावं राजा आहे पा. लोकांचं म्हणलं माल किती लपून ना म्हणलं घराकडे, तरी काही बजेट बसत नाही बा. जाऊ दे का वासुदेव, बहीण भल्ला घणाना आहे का? हा विचारलं तर काय झालं बे? काही नसतो होत मला तसं असलं का. खराब म्हणून मला ठेवत नका जाऊ का. हो ना, नाही तर काय तर राजा. अरे काय म्हणलं रे बा त्या माणसानं, काहीच नाही म्हणलं ना. फक्त बा समजा आणले का रे बा गटोळे, एवढंच म्हणलं ना तुले. येले काय होत असते बेले का, काही नसतो होत त्याला. वासुदेव खाऊ नसा करता का तू? एवढा सुज्ञ माणूस ले का तू? म्हणलं असं बोलशील म्हणून का मला वाटलं नव्हतं बे. अरे गणेशराव तसं नाही ते. काल म्हणलं एका महाराज जवळ गेलो तुम्ही, म्हणजे आता आपल्याला पीकपणे समजा 4-5 वर्षापासून होणे लागलं का नाही. आता आपली म्हणलं मेहनत किती आहे, खत फवारे हे तर म्हणलं मी खायचीच कमी नाही पडू देत ना. तरी म्हणलं भोसडचं हे आपल्याला पीकपणे करून नेऊ लागलं. तर एका महाराजनं मला सांगितलं की म्हणे तुझ्या वावराला म्हणे कोणाच तरी टोक आहे म्हणे, तू एक काम करत जा म्हणे, संध्याकाळचा माल नको आणत जा म्हणे, सकाळचा आणत जा म्हणे. फक्त म्हणे कोणाला दिसलं नाही पाहिजे म्हणे, आणि कोणा समजा तुला टोकलं नाही पाहिजे म्हणे. पण काय करता आता, करता काय म्हणलं. या गणपतरावला मला एवढी खराब सवय आहे, कोणी काही चाललंय की समजा त्याला टोकत राहते ना. कुठं चालला रे, काय चालला रे, विचारपूस करणं मला चौकशा. मी म्हणतो बा आता आपलं वय झालं ना बा, आपल्याला हे शिल्लक चौकशा काय पाहिजे बा. अबे लेका वासुदेव लेका अशा बाबा फाबाच्या मागे लेका लागत नको जाऊ ना. अबे हे लोकांना का मनात म्हणलं भूत घालून देतात ना. असं काही नसते राजा. तुम्ही आता मला सांग म्हणलं, तू समजा जर टोक झाली असती म्हणलं लोकांशी, तर म्हणलं मग खायला लागलं असतं, आणि दवाखाने म्हणलं काय निघाले असते. काय निघाले असते मग सांग ना तू. टोक काढली की म्हणलं मग तब्येत सुधारायला पाहिजे होती. राम राम मंडळी. बहीण हे कोण आहे म्हणा आता? बोला कोण पाहिजे तुम्हाला? कोणी पाहिजे नाही मला, मी मला स्वेटरवाला हो. या गावात मला स्वेटर विकायला आलतो, तर म्हणलं बा हे या गावाचं नाव काय म्हणलं या? हे का हे म्हणलं शिरपूर होय. अच्छा अच्छा अच्छा, आपल्याला म्हणलं शिरपूर मध्ये यायचं होतं. तर आपल्या भाषी म्हणलं मंडळी स्वेटर आहेत हो, 1 नंबर स्वेटर आहे म्हणलं, ब्रँडेड. आणि म्हणलं आपण हे बा एकदम कमी भावात देतो ना. तर म्हणलं तुमची जर इच्छा असेल म्हणलं स्वेटर पाहायची तर म्हणलं पाहू शकता बा. आता काय करता मला शेटर घेऊन का महिनाभर तर मला थंडी राहिली ना. समजा आता काय करायचं आहे मग घेऊन. हो ना, महिनाभरासाठी मला घ्यायला पुरत नाही ना. आता त्यात म्हणलं आता 700-800 रुपये म्हणलं गमायला पुरतं का? अरे तसं नाही सोय रे, स्वेटर म्हणलं घेतलेलं वाहत जाते का. पुढच्या वर्षी म्हणलं कामी येतेच ना. आणि आणखी म्हणलं महिनाभर थंडी आहेच का नाही. मग महिनाभर झाला असं, महिनाभरात तर म्हणलं पैसे भेटून जाते. आणि म्हणलं कमी भावात नाही ना, एकदम म्हणलं कमी भावाचे आहेत. म्हणलं तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. नाही ते पुरतच नाही घ्याले. हे म्हणलं गाड्यावाले ऐकणारे लोक म्हणलं असा डुप्लिकेट माल आणतात आणि म्हणतात बा कमी भावात देतो, कमी भावात देतो, आणि काही नाही म्हणलं त्याच भावात लावते. हो हे का माल का ओरिजिनल माल असते का? हे कामी नसते ना. तुम्ही जा म्हणलं, आम्ही घेत नाही राजे. हो काय मग आम्ही घालत नाही ना. आता आम्ही म्हणलं हे वावरातले म्हणलं कबाड कष्ट करणारे माणसं हो. आम्हाला काय की थंडी लागते हो. अरे थंडी तर पर भेटत राजा आम्हाला. बहीण माय तर का या गावात गिरे अटकत नाही का? अरे तसं नाही, पहिले पूर्ण ऐकून घ्या ना. आता आपण समजा घेतलेत का? बरं मी काय म्हणतो, पाहायला पैसा लागू लागला का? पाहायला पैसा लागत नाही ना. आणि 2 स्वेटर घेतले तर म्हणलं त्याच्यावर जग फ्री आहे ना. म्हणजे आता बायको नवरा समजा पोरग यासाठी म्हणलं ते 30,000 भागून जाते ना. अशी स्कीम आहे म्हणलं. तुम्हाला समजा त्यात लहान लेकराचे घेता येते, समजा मोठ्या माणसाचे घेता येते. असं आहे ना ते. हे म्हणलं स्कीम चालू आहे, कंपनीचा म्हणलं प्रचार आहे ना. त्याच्यानं म्हणलं हे तुम्हाला कमी भावात नाही भेटू लागले, नाही तर भेटते का? आपलं हे बारक्या सेटअप लाव बरं तू. बोला काय सेटअप लावू म्हणता? पण मला असं वाटत नाही बा की समजा यायचे थुत्रे पाहून म्हणलं असं वाटून लागलं की यातलं कोणी घेन म्हणून. हो यायचे थुत्रे म्हणलं पहा ना कसे थकेले आहेत. यायच्या खिशात म्हणलं हे बा रुपया नसेल ना. अरे माय ऐका म्हणलं, चला इथून तुम्ही. हे राजा याच्या पैसे खडकू नाही ना. कोणी लोकांना म्हणलं मागा लागता का? अरे तिया बहीणले काही पित्तर. अरे का बे हो, कुकडे बोलू लागला का? बाबू या शिरपुरात येऊन म्हणले का, शिरपुरातल्या लोकांना बोलता का भो पैसे होते आले का? अबे मागा म्हणलं आमच्या गावात नाही ते सैदावाले आलतेत ना. त्या सैदावाला म्हणलं आमचं गावले का पुरं लुटून दिलं ना. म्हणून म्हणलं आम्ही हे आता बाहेर घेऊन आले म्हणलं कोणत्याच लोकांना उभं करत नसतो ना. उभं नसतो करत म्हणलं आम्ही. भोसूर चायनले का लय रुपयान झाबू दिला ना. बहीण लेखाचा भोपाय सुत्या. अबे मोठ्या माणसाला कसं बोल लागते समजत नाही का बे? अबे समजत नाही का म्हणलं तुला? भल्ले चौकशा करता बे. नाही म्हणलं भल्ले चौकशा करता. अबे पहा ना एखादं स्वेटर त्यातलं आलं तर आलं म्हणलं पसंत कसं आहे बी. असे तर म्हणलं काही घेतच ना. घ्या ना त्यातलं काही. काय करतो वासुदेव, डुप्लिकेट माल राहते हे घेऊन काय करतं?
बरं सोयरे मी काय म्हणतो, पाहिल्यावर तर म्हणलं तुम्हाला माल समजन ना, हा डोळ्यानं म्हणलं तुम्ही कपडा पाहिला, तुम्हाला कपडा समजन का नाही, माल डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे तर, हा मग तर घेसानच का नाही, है ना. बरं असं थोडं एक वेळा समजा घ्याच लागते म्हणून, हा म्हणजे घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर राहू द्या, समजा म्हणजे पटलं तर घ्या ना, असं म्हणू लागलो मी. हे नाही हो गणपतराव, अरे मी काय म्हणतो, पाहून तर घेऊ, पाहिले का पैसा लागू लागला का. बरं पाय ना मग, घेशील तर घे ना. आपलं हे मी काय म्हणतो, स्वेटरवाले भाऊ, ते आमचा म्हणलं एक माणूस आहे राजा, हिम्मतराव म्हणलं, ते बुजुर्ग माणूस आहे, हा त्याला म्हणलं पाहिजे होतं, म्हणलं त्याला कपडा समजतं राजा. एक काम करा म्हणलं, तोपर्यंत तुम्ही सेटअप लावा, आम्ही त्याला फोन करतो म्हणलं, त्याला बोलावून घेतो. हो बाबा चालते ना, तसंही चालते. एक काम करा म्हणलं, तुम्ही फोन करा, ते माणूस येपर्यंत म्हणलं मी त्याला सेटअप लावतो, ठीक आहे. हिम्मतराव, त्या पोराची म्हणलं राजा आपल्याला चौकशी करा लागते ना, असं म्हणलं बिना चौकशीची राजा हो कशी पोरगी देता, जमत नाही म्हणलं ते. हो काऊन का म्हणलं हे आजकालचे लेकर म्हणलं हे पहा अरमान दारवा पितेत ना, हा काय सांगता म्हणलं एखादा बेवडा निघाला तर. कसं आहे लक्ष्मणराव, त्या गावात राहायचं म्हणलं मला साडू, आणि मला साडवानं म्हणलं त्या पोराची निकालच गॅरंटी घेतली ना. बा पोराले म्हणजे सुपारी नाही खात म्हणते, पोराले सुपारीचं व्यसन नाही म्हणते ना. हो पण ते कसं आहे, आपण आपली चौकशी केली म्हणलं का बरी, म्हणजे समोर चालवून असं नाही झालं पाहिजे की बा हिम्मतरावनं फसवलं म्हणून, आहे की नाही. नाही हे पटलं बा मला तुमचं हिम्मतराव, म्हणजे कसं आहे ते आपल्याला बोलण्यातला पाहिजे. एक तर मला हे काम संबंधाचं, लोकांचं कसं आहे समजा, सुद्धा केलं तर देवाने केलं आणि खराब केलं तर म्हणजे माणसाने केलं, असं आहे ना. एवढे म्हणलं हे पहा लोक फिरतात त्याच्यानं, म्हणजे कसं आहे समजा, त्याला म्हणलं त्याच्या पद्धतीनं चौकशी करू द्या. हो तुमचा जरी म्हणलं साळा भाऊ असं, पण म्हणलं ते उद्या साळा भावावर पलटतील ना, असं वाहत ना म्हणलं ते. अरे नाही तर काय तर बा, त्या बंडू पाटलाच्या पुरीचं म्हणलं पायात ना का, हा तिचा नवरा राजा लहान दारू पिते म्हणते का, हा एवढे मोठं माणसं राजा पण ते म्हणजे पिऊन म्हणते नालीत पडते म्हणते. सांगा एवढ्यापर्यंत जर समजा पिणार सापडला तर मग काय करावं म्हणलं त्या बापानं. असं म्हणजे याच्यानं कसं या सोयरिकीच्या आहेत म्हणलं हे पा, म्हणजे 2 वर्ष लेट, पण हे पा सोयरा चांगला पाहिजे बा, तुम्ही काही म्हणा म्हणलं. हो जरा म्हणूनच म्हणलं जरा चौकशी करावं बा. आता कसं आहे समजा, हे सोयरीक संबंधाचं काम आहे ना, बाकी आपल्या म्हणलं त्याचा पण निकाल पसंत आहे ना, म्हणजे आपलं घरदार आहे समजा, शेतीवाडी हे तर म्हणलं निकाल बरोबर आहे. फक्त म्हणलं पोराला कोणता शोक नसला पाहिजे. हो पोरगं म्हणजे आपल्याला छंदी नाही पाहिजे ना, त्याच्यानं जराशी म्हणलं हे चौकशी करणं होय. म्हणून म्हणलं हे बा सगळे बा तुमच्या घराकडे आलं म्हणलं मी, खाऊन का ते आज ते लोक येत आहे ना, आज समजा पक्क करायला समजा येऊ लागले तर आज एक काम करतो ना, कच्च बोलून घेतो, द्यायला समजा 8 दिवसाचा टाइम मागून घेतो, म्हणजे जरासं आपल्याला चौकशी करायला जरा टाइम भेटला पाहिजे का नाही. त्याच्यानं इन फोन आला, इचिन कोणाचा व्हायचा, फोन सुधरू देत नाही. हॅलो, अरे हे आपला हिम्मतराव बोलू लागले का. हो हिम्मतराव हो म्हणलं. अरे हिम्मतराव म्हणलं मी रंग्या बोलू लागलो इथं, म्हणलं आपल्या चौकात म्हणलं वडाच्या झाडाखाली एक स्वेटरवाला आला म्हणलं. हो तर ते तुम्हाला शूटर घ्यायचं होतं ना, तर म्हणलं येता का इकडं, आपलं हे 7-8 लोक आहेत म्हणलं, तर ते तुम्हाला समजा कपडा समजते का नाही, तर समजा हे यायचं म्हणणं होतं बा की समजा आता हिम्मतरावला बोलावून घ्या बा, तर म्हणलं येता का. काय करा अबे, हे आपलं हे रंग्या म्हणलं, लक्ष्मणराव म्हणलं हे घरी आलेले आहेत, ते जरा संबंधाचं काम चालू आहे म्हणलं, तर मला जरा 10 मिनिटं लागेल म्हणलं. एक काम करा म्हणलं, तुम्ही तोपर्यंत म्हणलं शूटर गिटर आहे बा पसंत करून घ्या. हो मी पोचतोच म्हणलं तिकडं, आहे ना. ठीक आहे, आपलं हे लक्ष्मणरावले म्हणलं जरा बोलतो ना, आम्ही येतो म्हणलं तिकडं. हो का, हे टाइम लागेल का. हो बरं मी काय म्हणतो, जरा लवकर या ना जरा, हे म्हणलं शूटर घ्यायचे आहेत. अरे म्हणजे सस्त्यात देतो म्हणते ना, 2 वर 1 फ्री आहे म्हणते ना, त्याच्यानं म्हणलं आम्ही जरा जोर मारत आहो, कमी पैशात लावतो म्हणे. आम्ही त्याला म्हणलं आधीच बोली केली ना, फक्त म्हणलं कपडा कसा आहे हे एवढंच फक्त पाहिले या म्हटलं. हो तुमचं म्हणलं बोलणं झालं असं तर जरा या म्हणलं 5-10 मिनिटासाठी. काय झालं हिम्मतराव, चल ना मग, झालं ना आपलं बोलणं आता. बरं तसं करता, ठीक आहे आपलं हे रंग्या, हे पा आम्ही निघलो म्हणलं, हे पोचतो म्हणलं 5 मिनिटात, या त्याला थांबून ठेवतो मग. ठीक आहे, चौघ जण म्हणलं आम्ही. बर या मग, फक्त जराशे लवकर या म्हणलं. अरे पाहुणा आपला सेटअप लागला म्हणलं, हे तुमचा माणूस कधी येऊ लागला, करा त्याला फोन, पहा ना म्हणलं फोन करून. काऊन का मला आम्हाला म्हणजे आता बाकीचे मला 4-5 गावं करावं लागतील का नाही, त्याच्यानं होय जरा म्हणलं, म्हणून आम्ही काही करू लागलो. पहा मला ते तुमचा माणूस येईन तर. आता माणसाचं काय, माणूस म्हणलं येत राहते, मी काय म्हणतो आता हे स्वेटर म्हणलं आम्ही एक काम करतो, पहिले म्हणलं पसंत करून घेतो, पण हे पा आता सांगतो रे बा, याचा भाव म्हणलं जरा पद्धतशीर लावायचा, नाही तर आम्ही घेत नाही बरं. म्हणजे तुमचा टाइमपास काही करू नका मग, पद्धतशीर भाव लावसा घेतो म्हणलं, नाही तर काही घेत नाही बरं. हे पटलं बरं घ्यायचं, म्हणजे चंडण्या करायचं काम नाही, मग भावाऱ्या करायचं काम नाही ना. पहिलेच म्हणलं तुम्ही हे पहा द्यायचे भाव सांगून द्यायचे, जास्त काय म्हणलं हे काय करायला नाही लावायच्या. म्हणजे कसं आहे की आता घेणं असलं मग आपण आता 2-3 पैशाला पाहिजे का, असं आहे ना ते. म्हणजे आता मलाही चांगला द्या जरा म्हणलं बजेटमध्ये. हो म्हणजे हरभऱ्यानं तुम्ही हे सांगतो म्हणलं बा, तुम्हाला काही ना काही गिरेक म्हणलं भेटून जाते ना या गावात मी. हो बिंदास राहा, आम्ही हाव ना. आहे बा मला तुमच्या समोर आहे म्हणलं माल, माल पाहून घ्या म्हणलं बा, कपड गिपड काय ते निकालच पाहून घ्या ना. आपलं हे गणपतराव नाही हो, हे म्हणलं काय वाला जरा चांगलं वाटू राहिला आहे ना, म्हणजे याचा कापड जरा म्हणजे धट वाटू लागला असा. आपलं हे नाही हे घेऊ का,
पाहू का म्हणलं हे का येऊ दे म्हणलं हिंमत रावले है ना. बरं एक काम करतो ना, याचे मला पहिले भाव विचारून घेतो ना. हो लेका तसं कर, पहिले म्हणलं भावाला काढून घे कायची काय समजा, आपल्याला म्हणलं त्यातनी किती कमी करायचं हे म्हणलं आधीच पाहून घे, नाही तर म्हणजे समोर मग ते वांदा नाही झाला पाहिजे ना. बरं पाय तुम्ही त्याला विचारून. हे नाही हो शोटरवाले भाऊ, म्हणलं हे जे काय वाला जे आहे म्हणलं हे केवढ्याचं पडते जरा मला झट वाढू लागला ते. याची म्हणलं किंमत किती होईल जरा सांगता का आम्हाला. अच्छा कोणतं हे काय वाला का. याची किंमत म्हणलं हे 1400 रुपये आहे म्हणलं, पण ते आता ऑफर चालू आहे ना कंपनीचा, तर म्हणलं ते तुम्हाला 1000 रुपयात लागेल बा. बापा 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 1000 रुपये मिळाले का. अरे नाही हो बा, राहू द्या ठेवून द्या म्हणलं बाबा, एवढा मागेचा कोण घालन बा, मिळाले का. महिनाभर म्हणलं राजा थंडी नाही राहिली न हे 1000 रुपयाचं म्हणलं जर्किंग कोण घालणार आहे. बापरे एवढा माग राजा आम्ही म्हणजे पुरा ड्रेस नव्हता राजा आमचा 1000 रुपयाचा. 700-800चा म्हणलं ड्रेस घालणार माणसं आहो आम्ही. नाही तुमचं खबर नाही राजा गावात नाही, एवढं माग मला कोणी नाही घेत ना. हे म्हणजे आता हदीच्या भारात झालं ना. आता 1400 रुपये म्हणलं तुम्ही किंमत सांगू लागले, 400 कमी करू लागले, म्हणजे ते तरी लहान झालं का ते, जमत नाही ते. खपत नाही मला आमच्या गावात नाही. राहू दे हे कुठून का म्हणलं तुमचं. 1000 रुपये लय होऊ लागले ना. अरे गावात म्हणलं तुम्ही आणून इकू लागले ना, 1000 रुपये म्हणलं त्याची किंमत सांगू लागले, म्हणजे लहान नाही झाली का. 1000 रुपयात नाही घेत बा कोणी. हे पाहा म्हणजे याचे 150 रुपये देतो आम्ही. हो 1000 रुपये नाही देत म्हणलं. 150 देता का सांगा मला. 3 7 2 द्या, एक म्हणलं फ्री द्या. हा जमान तर सांगा, नाही तर राहू द्या भागून घ्या म्हणलं तुमचं. तरी 50 शिल्लक सांगितले हो गणपतराव. 150 आहे का लगे ते का गावातील का तार का सोन्याचा आहे का. सोन्याचा आहे का म्हणलं तार तिले बापा लगे 150 रुपये शंभरात दे म्हणा बा. हो 3 बरं 300 समजा 3 घे म्हणा, काही फ्री काही देऊ नको म्हणा. 300 घे म्हणा 3 याचे असं करून टाक म्हणा. 150 म्हणले ते सारखंच पडते ना, तरी बी हे जमत नाही. 1000 रुपये म्हणलं करून किती कमी करणार आहे. 200 कमी करून हा तरी म्हणलं 800 द्यास लागते ना. कोण नाही घ्यायच्या भावातनी. आता हिंमत आला असता तर म्हणलं जरासा आधार लागला असता. आता माणूस आहे असा आहे केस म्हणलं असा टायमावर कमी नाही पडत ना. पाहिजो का वासुदेव बैल मारायला का भोपाय सुद्या. अरे नाही मारत ना बा, गरीब आहे ना बैल आपले. बोल रंग्या कोणतं हे का सुटर. हो जरा पहा बरं हे म्हणजे भाव लय सांगू लागला बा. 1000 रुपये सांगू लागला म्हणलं. पहिलं तर त्यानं 1400 आहे म्हणे बा, आणि काय म्हणे कंपनीचा हे म्हणते प्रचार तर तुम्हाला 1000 रुपयात नाही लागत म्हणते बा. म्हणलं नाही बा 1000 रुपये नाही होते म्हणलं बा, म्हणजे 150 मागितलं बा आम्ही. कोणतं हे काय वाला होय का. अबे काय माणसं व्हा का कोण व्हाले का तुम्ही. अबे बोंद्र होय ना हे का शूटर आहेत का. 150 मागितलं म्हणतं ना, बरोबर मागितलं ना मग. नाही हो आबाजी 150 लय कमी होते ना राजा. आम्हाला पोट आहे ना बा, 2 पैसे म्हणले बा आम्हाला. एका मला काय काय याच्यावर लय घेतो का. यात काय लय ना बनसते ना. कसं आहे आपला म्हणलं मजुरी भाग निघाला जाय तिकडे याच्यात का लय कमावचे असते का. बरं एक काम करा म्हणलं 1000 रुपये जाऊ द्या, 800 रुपयात मला मी लावून देतो, घेऊन जा जाऊ द्या. नाही जमतच नाही ते राहू ते म्हणलं. तू आता एक काम करे बा, तू गुंडावून घेऊनच द्या म्हणलं. हो ते जमतच नाही. आता तू काय राजा भाव सांगू लागला का, मजाक करू लागला. 800 रुपये का 1000 रुपये म्हणलं भाव सांगू लागला तू. आम्हाला का मॅड समजतं का बे, मॅड समजतं का म्हणलं तू. भाऊ पैसे उद्याले का. नाही ना शिल्लक नाही सांगितलं ना भा. बरं एक काम करा बा, एक काम करा म्हणलं बा, तुमची राहू द्या आणि नाही राहू द्या म्हणलं. 500 रुपये द्या आणि बा घेऊन जा म्हणलं. आता हो आता बाय फक्त बा याच्यापेक्षा कमी नाही होत म्हणलं. आता हो खरंच ना हे बा प्रचार आहे म्हणून म्हणलं तुम्हाला भेटू लागला, हे तर भेटत नव्हतं ना. बरं जाऊ दे, एक काम कर, मी बोलू का. मा शब्दाला म्हणलं मान ठेव सांग का. एक काम करा म्हणलं हे पा 200 रुपये घे. 150 बोलला होता ते 200 घे म्हणलं आणि 2 दे आणि त्याच्यावर एक फ्री दे. पाय पट्टे का तुले. आता पोटांचा सांग म्हणलं, नाही दे पा जाऊ दे जा म्हणलं घराकडे. बहीण कायच करावं राजा आबाजी. अरे 200 नाही पुरत हो. हे पा मुद्दल बी नाही ना. खरंच नाही बा मुद्दल नाही म्हणलं. एवढी कमी नसते ना राजा. बा एक काम करा म्हणलं. आता आता तुम्ही बोलले की नाही त्याला जाऊ दे म्हणलं, तुमच्या शब्दाला मानतो तुम्ही. 250-40 रुपये द्या. आता मला याच्यापेक्षा कमी ते सांगतो मग. आता खरंच राहू द्या म्हणलं. हो 250-40 रुपये द्या आणि म्हणलं शूटर घेऊन जा. अरे वा चालते का 250 नाही. हो 250 चालते बा, म्हणजे असं काही वाटत नाही. त्याला घेऊन टाका मग. 2 घ्या ना, एक फ्री घ्या. पाय बरं तो आले खपले की नाही. आणि आणखी म्हणलं गावात जाय, गावात खपते म्हणलं आणखी. हो 250 त्याचं म्हणलं. हो आमच्या आता पुऱ्या गावात म्हणलं म्हणजे आता हे भाव करायचं काम नको ठेवा. आता हा देऊन टाकतो म्हणलं द्यायला बी. काय 2 घेतले तर म्हणलं एक फ्री आहे का. अरे गणपतराव आपल्यासाठी काढजा म्हणलं 2 आणि एक फ्रीवाले काढजा म्हणलं. हा हे का 500 रुपये. चल घे बरं हे यायचे म्हणलं. हे पा प्रत्येकाचे 2 आणि एक म्हणलं फ्रीवाला छोटं त्याला काढून दे आणि लवकर गुंडाय म्हणलं. चला आणखी आपल्याला गावात जायला लागते ना. बरोबर हे का 2 मिनिटात 2च मिनिटात करून देतो ना. माय भाऊ बाबा 250 रुपये सांगू लागले ना तुम्ही. नाही होते ना मला याचे. मला 100 रुपये घ्या बाबा. अहो भाई नाही ना भाई, तुमच्या गावात म्हणलं दिलं ना म्या. 250 रुपयाला दिलं ना म्हणलं. म्या का तुम्हाला का 300 म्हणलं का तुम्हाला म्हणलं काय शिल्लक मागू लागलो का. अरे तुमच्या गावातलं म्हणलं बऱ्याचशा माणसानं घेतलेत ना. त्याला म्हणलं आवडले म्हणलं त्याने घेतले का नाही. आता म्हणलं माणसाला कपडा समजत नाही का म्हणलं. आता मी का तुम्हाला का म्हणलं फसवणार आहो का. 250 रुपये म्हणलं हे पा लय माग नाही आहे म्हणलं ते. बा 250 म्हणलं म्हणजे ते पुरते तुम्हाला. हो आणि म्हणलं 2 फ्री आहे आपलं. 2 म्हणजे फ्री आहे ना. एक म्हणलं तुम्हाला फ्री भेटू लागलं ना. माय काका मग माणसाच्या आणि बायाच्या सुटातनी फरक नसते का.
फरक नसतो का म्हणलं. माणसाला बाबा असे ढोल ढाल पाहिजेत ना, आणि बायाला म्हणलं असे बारीक सारीक पाहिजेत, तर म्हणलं जरासं त्यातनी जरा किमतीला म्हणलं फरकच पडते ना. हे पा एक काम करा म्हणलं, 100 रुपये घ्या आणि म्हणलं देऊन टाका ना. काका म्हणलं खरंच देऊन टाका बा. नाही जमत नाही तेवढं, जमत नाही ना ते. म्हणजे आता हे असं 150 मला कसं पुरणार आहे? 150 म्हणलं मला घरी नाही लागलं ना, घरी नाही लागलं म्हणून सांगा काय करता मग. असं आहे घाटात धंदा करून काही मजा नाही ना, यातनी काही मजा आहे का? म्हणजे 2 पैसे मला उरले पाहिजे का नाही? आता मला पहा गाडीला तेल लागते, आमचं खाणं पिणं हे ते समजा आमच्या दोघांच्या मजुऱ्या काढणं हे, म्हणजे असं जेवढं मला आम्हाला काढ लागतं ना. म्हणलं घाटात देऊन काय करता? माले म्हणलं लेकर बाय आहेत ना मला, फुकट धंदा करू का म्हणलं? ते जमत नाही ते पा गाड्या, म्हणजे हे सांगता घ्या नाही तर राहू द्या म्हणलं बा. हो म्हणजे काही मजा नाही त्यातनी मग. माय काका म्हणलं मला आईला दाखवून आणू का म्हणलं मी हे शूटर बाता आणतो ना. आता दाखवून आणता? अरे कायला दाखवा लागते? चांगलंच आहे ना हे. मी काय म्हणतो तुला मायलेच बोलावून दे ना इथं, मग ते पाहिजे इथं समजा आहे ना. आता ते घरी न्या समजा आता म्हणजे होते कसं की समजा आता लोक म्हणलं घरी घेऊन जात होतं, आणि मला वापसच नाही येत ना, वापस नाही येत ना. मग आता कोणाच्या घरी पाय थांब कोणाला म्हणता असं मला आम्हाला झोडपे खा लागेल ना आम्हाला. मी म्हणतो तो मायले बोला भाई ना समजा इथंच पाहून द्याला आणि समजा पैसे इथं द्याला, म्हणजे तो मायचा पाय नव्हते बाबा आणि समजा आमचा धंदा म्हणजे चांगला चालते असं. आता काय करू बाई? म्हणजे तुम्ही का आम्हाला का चोर म्हणू लागले का? हो काका चोर म्हणता का म्हणलं आम्हाला? आणि आम्ही काय चोरलं म्हणलं तुमचं? बापा घरी दाखवून आणतो म्हणलं लगे सुट्टन चिट्टा म्हणलं आम्हाला करू लागला तू. थांब ना मायला सांगतो ना. मला म्हणलं बापाला आणतो ना इथं, आम्हाला चोर म्हणता का? काय चोरलं म्हणलं आम्ही काका? सांगा बरं आम्ही काय चोरलं तर? अरे ती मायाची खटखटले का हिच्या बाया तर मला भल्ला बाया दिसू लागल्या. अहो पोरी तुला का काय चोर म्हणलं का? चोर म्हणला का म्हणलं? भल्ली आली हिची बहीण म्हणजे आम्हाला काय झोडपे खायला होतं का तू? झोडपे खायला होतं का म्हणलं? अहो म्या काय म्हणलं लोक येत नाही म्हणलं वापस ना, म्हणलं का तू येत नाही म्हणून समजा तू चोरून घेऊन चालली म्हणून. बापा भल्ली आहे हो तू तर बसला म्हणलं मस्त जमू लागली. अरे बापा रे मला चोर म्हणलं रे बापा या काकाने. थांब मग मायला बोलावतो, ते नाव सांगतो म्हणलं मायले बाबू मला चोर म्हणतो का तू? काय चोरलं म्हणलं मी तुला? सांग म्हणलं मी काय चोरलं तुला? मला चोर काऊन म्हणलं का? लवकर सांग म्हणलं का मला चोर काऊन म्हणलं तर? मला मायले सांगतो तुले असं तुले झोडा लावतो ना. अरे बापा रे मला चोर म्हणले रे बापा रे. भल्ला चावट माणूस आहे भल्ला चावट माणूस आहे बाबा तू का आमच्या गावातल्या बायाला चोर म्हणता का रे? चोर म्हणता का म्हणलं? आणि सांग बाबा या पूर्वी म्हणलं त्या माणसा सुटायला आमच्या हाताने लावला ना, लगे चोरंगीर म्हणलं करू लागला. बाबा का सुटलं का तोच पाहिलं का रे? सुटलं का म्हणलं तोच पाहिलं का? बहीण काय कल्ला चालू आहे म्हणा इथं. या बाया आता भोसूरच्या काही म्हणलं काही अशा इकत घेतानी असल्या का निरा असं किरकिर म्हणलं चालूच राहते ना. त्या माणसाला म्हणलं ना की नऊ आणते ना, चोट्या भोकाच्या बाया आहेत येईल म्हणलं निरा सोडायला पाहिजे ना. भो पै सुत्याले म्हणजे हरामाचा दिसतं का म्हणा. पाय पाहिजे आपलं हे याची बायको पाय ठेवू ना म्हणा शूटर ठेवू ना नेतं का घरी. अहो बाया हो म्या खायला कोणाला चोर म्हणलं बापा? कायला म्हणलं कोणाला चोर म्हणला असं म्हणलं मावर आड नका घेऊ ना. लेकरा बायाला माणूस म्हणलं मी मला धंदा करू द्या ना, इमानदारीचा खातो म्हणलं मी. तुम्ही मला काय असं म्हणलं हे असं करू शकत नाही म्हणलं. जाऊ द्या बा मला हे बा इकायच नाही म्हणलं, मला इकायच नाही ना. हिंडले का जाऊन पास लागत रे इथं रे. अरे का हो छोटेवाले भाऊ काय झालं बापा? काय तर म्हणलं एवढा कल्ला हो इथं? अरे बापा बरं झालं म्हणलं तुम्ही आदराच्या आहे बा. म्हणजे आता हे बाया मला इथे शूटर घेऊ लागल्या आणि पोरगी काय म्हणते पिवळा ड्रेस वाली तर म्हणते मी मायला म्हणते मी दाखवून आणतो म्हणते. मला पाय काढा बाई घरी काही नेऊ नको म्हणलं बा. लोक समजा म्हणलं हे घरी घेऊन जाते बा आणि वापसच नाही. मग यात काय चुकलं हो माया? यात काही चुकलं का? मग मी काही का चोर म्हणलं का? अरे बापा हे तर म्हणलं बा जोर म्हणलं लढू लागली आणि म्हणते तुम्ही मला चोरच म्हणलं म्हणते, मला सुट्टीच म्हणलं म्हणते ना. आणि सांगा आता कायच करा मला या बायाचं कायच करा. अरे ती ह्या बहीण लेखा बाया झालं याचं सर नाही का बाया हो? मला एखादा माणूस सोडा ना. निरा तुम्हाला का निरा सोडायलाच पाहिजे का? चोट्या भोकाच्या बाया भो सुटच्या तेव्हा घरी जाता का कसं म्हणता म्हणलं? त्याला वा चटकन घरी वा. माय बापा मामाजी म्हणलं तुम्ही त्याच्या गुणच बोलता का? त्याच्या गुणच बोलता का म्हणलं? अरे मी म्हणतो बाया माणसाला काय करायचं आम्हाला चोट्टन फोट्ट म्हणाची. आम्ही का म्हणलं का याच्या घरी का मागायला चाललो का म्हणलं? नाही मग नाही तर काय तर येले का आम्ही का चोर दिसतो का म्हणलं येले आम्ही? हो जाऊ द्या म्हणलं तुम्ही हे पा तुम्ही घेऊ नका ना. तुम्ही जा बरं तुम्ही बा टंटन म्हणलं घराकडे मला डोकं खाऊ नका बरं. माय बापा या गावात तर म्हणले बा बायाला काहीच घेता नाही येत. माय चला बाया हो काही करत नाही म्हणलं घ्यायची राहू दे त्या सुटवाल्याने तसंच धंदाने होईल मग समजून दिले जाऊ द्या चला बरं आपण. अरे ती मायाची खटखट राजा बापरे बाप. लेका बाया होय का भूत होय रे बापा मेला लेका.
मायाची खटकर राजा याच्या घरचे माणसं म्हणलं कसे राहत रे बा. जीव म्हणलं मुठी तर घेऊन जावं लागते ना. अरे बाबा जरासं बोललं तर म्हणलं राजा पोट्टी म्हणलं पुरं गाव जमा करून लागली होती ना ते. सांगा मला दिले चोरच म्हणलं म्हणे. आणि सांगा राजा आमच्या आहे का माणसं खायला कोणाला चोर म्हणते राजा. आम्हाला म्हणलं धंदा करणं असते ना. बस बाबा या गावात नाही आता नाही म्हणलं, या गावात नाही. चल बरं कोंड्या दुसऱ्या गावात रे बा. या गावात नोकर म्हणलं. या गावच्या बाया असताच्या आहेत येईल म्हणलं निदा फुकटातच पाहिजे ना. हा ते म्हणलं बातात लांब होत्या हा म्हणलं ध्यानच ठेवा लागते. हा एक काम करा म्हणलं तुम्ही समोरच्या गावात जा बाबा. इथं मला धंदा करू नका ना. जमत नाही मला तुमचा हो इच्छा म्हणलं फक्त बा माणसं तुम्हाला पैसे द्या, बाया मला तुम्हाला पैसे देत नाही. बातात लुबाडते म्हणलं. धन्यवाद बा तुमचे खरंच धन्यवाद म्हणलं. चला आपलं हे काकाजी येतो म्हणलं आम्ही. हो बाबा या 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 आरामशीर दादा. हा समोरच्या गावात जा म्हणलं चांगला धंदा करा बाबा. महिला लेखा बाया होय का कोण आहे म्हणलं लेखा या गावातल्या. बापा रे बापा भूतखाना. बस बाबा अशी बाई नाही पाहिली म्या. मायाची खडखड आल्या हे म्हणलं सुरपणाकाच्या आपसात नाही असतील बा. काही म्हणतोय बा मजाक नाही. राकेशाची अवलादच आहे ना. म्हणजे जरासं बोललं की बापा रे काय काय बोलणं काय बाबा बाया म्हणजे जमलं असतं म्हणतो आपल्याला मारत टाइम नाही रे. मारत होता आपल्याला 100% मारत होता तू. काही म्हणणं म्हणजे आपल्याला आज होताच मार का तू काही म्हण म्हणजे आलते आपली आज खाऊन पिऊन. मजाक नाही सांगत हे पा. मला म्हणलं मस्त गरम झाला होता हो. अशा फुक्क्या उचलल्या होत्या ना. मला वाटलं आता असा घेतो म्हणलं बासा आणि निकाल बाया सोडतो म्हणलं. निकाल बाया सोडतो ना एखादा मान म्हणजे माझा दिमाग का गरम झाला असता ना. म्या बा निकाल बाया मला जीवन मारून टाकला असता. मला राग असताच आहे. मला राग म्हणलं लयच खराब आहे ना हो. ते म्हणलं बा आज ते बाया मनातून वाचल्या का नाही तर म्हणलं आज 100% त्याची मौतच झाली असती म्हणलं. बस लगे मारत होता नाही. भोपळे सुचाले का निरा मागा मागा सरे ना. हा ते बाया म्हणलं बोलल्यावर का शब्द नाही बोलणार ना तू. अरे तो आली म्हणलं दातकळी नाही उडली ना. हा लगे त्याला मारतो हे करतो ते करतो लेका. माघारी म्हणलं भल्ल्या मोठमोठ्या गोष्टी करू लागला बे. अरे तिथून त्याला का म्हणलं हे पा एका मळ्याला लढला असतं का तू. भोपळे सुचाले का मोठा सांगू लागला येले मारलं असतं त्याला मारलं असतं. अरे जेव्हा मुकडा ना मारीन का सांभाळत नाही तर. असं आहे मग हे म्हणून तर बोललो नाही मी. आणि एक तर म्हणलं ते आता बायाच्या जातीला बोलणं का सहभागी आहे का. सहभागी आहे का म्हणलं. अरे म्हणलं कायदे कानून काही आहे का नाही. हा आता म्हणलं हे माणसाचं जरी म्हणलं आपल्याला घेऊन आहे पण कायदे कानून म्हणलं घ्यायला लागत नाही का. हा आता तुम्ही हा म्हणलं अळान सोड पण आम्ही हाव ना शिकले सवरलेले म्हणलं आम्ही हाव ना. आम्हाला समजते कायदा काय आहे ते. कायद्यानं म्हणलं बा बाईले असं एक शब्द बोलायला जमत नाही म्हणलं. हो आणि बाईनं का म्हणलं रिपोर्ट दिला तर माणसाला म्हणलं मग बाजीला मारतं म्हणलं फटके चांगले तेल लावून. त्याच्यानं म्हणलं बोललो नाही मी. तर या बायाला बोला का लय ताकद पाहिजे का. लय ताकद पाहिजे का म्हणलं. बस निरा गोष्टीतच का पण ठेवत आहे म्हणलं तू. मोठा सांगू राहिला कायदे कानून शिकला सवरला आणि काही गेला बी शाळेत. तू शाळेत म्हणलं गेला की का झोपेत गेला का शाळेत. हा अबे शाळेला म्हणलं हात तरी लावला का तो. हा मोठा सांगू लागला शिकला सवरला लगे मला कायदे कानून शिकवतो का. हा मारू का भुक्की का नाका भुक्की मारू का म्हणलं नाकावर. हिशोब नाही करता येतले का धड. जिथं म्हणलं 50 वापत द्यायचे आहे तर म्हणलं 150 वापत देऊन टाकता ना भोपाळ सुद्धा. हा अबे खालचा घाटा म्हणलं तो आबाई लागला ना अळान छोटा आणि मला अळान छोटा म्हणतो नाही. अरे ती ह्या बहीणचा साय आले का. काय करा इथं काही म्हणलं माली किंमत होत नाही का. माझ्या टॅलेंटची म्हणलं येले खतरच नाही. जाऊ दे जेव्हा चला पुढच्या गावात जा लागते आपल्याला. जेव डोसून घे बरं तू. बाहेर बोलला ना तू ताकदला गेली म्हणलं तो आला अंगातली जरा ताकद आली पाहिजे ना तुले. खाय बरं घे म्हणलं बटा